नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 18 जून 2026चे जेवढे अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही जर नोट्स काढत असाल तर व्यवस्थितपणे नोट्स काढून ठेवायचं आहे. आणि दर महिन्याच्या शेवटी जो काही आपलं संपूर्ण महिन्याचं ई-बुक आहे, ते ई-बुक देखील लॉन्च होत असतं, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करायला खूप सोपं जावं म्हणून. चला, तुम्ही जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि जे विद्यार्थी ह्या व्हिडिओला लाईक केलं नसेल, जरूर एकदा जाताना लाईक करा आणि रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही. चला सुरू सुरू करूयात. अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकतेच भारताने एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमाअंतर्गत कोणत्या राज्यातील बक्सा जिल्ह्यातून अमेरिकेला मधाची पहिली खेप जी आहे ती निर्यात केलेली आहे. मध आपण निर्यात केलं पहिल्यांदा अमेरिकेला बक्सा जिल्ह्यातून आणि बक्सा जिल्हा येतं कुठं? तर आसाम राज्यामध्ये पर्याय क्रमांक 1. आसाम राज्य लक्षात ठेवा, ज्याची राजधानी आहे दिसपूर. आसामची राजधानी आहे दिसपूर. चला अत्यंत महत्त्वाचं पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच नीलचक्र बोधचिन्ह आणि आनंद बाजार व पतित पावन या पवित्र संज्ञासाठी ट्रेडमार्क नोंदणी मिळवणारे भारतातील पहिले मंदिर कोणतं ठरलेलं आहे? या मंदिरानं काय केलेलं आहे? हे जे काही ट्रेडमार्क आहे हे मिळवलेलं आहे आणि हे मंदिर आहे जगन्नाथ मंदिर पर्याय क्रमांक 4. जे कुठे येतं? पुरी या ठिकाणी येतं. पुरी येतं ओडिसामध्ये. खूप महत्त्वाचं हे मंदिर आहे, ज्याला 12 ज्योतिर्लिंगापैकी पण एक मानतो आपण. जगन्नाथाचं मंदिर खूप जबरदस्त हे याचं बोधचिन्ह आहे. नीलचक्र ह्याला आपण म्हणतो आणि याच्यासोबतच जे काही आनंद बाजार आहे आणि पतित पावन आहे, या पवित्र संज्ञासाठी देखील ट्रेडमार्क मिळवलेला आहे. म्हणजेच थोडक्यात जसं इकडं उत्पादनाला वगैरे जी-आय टॅग मिळतात ना, तसं ट्रेडमार्क दिला जातो. म्हणजे हे नीलचक्र, आनंद बाजार आणि पतित पावन हे शब्दाचा जो काही वापर आहे तो कुणीही करू नये किंवा गैरवापर टाळावा यासाठी हे 12व्या शतकातील मंदिर पहिल्यांदा ठरलेलं आहे, जेणेकरून हे असं ट्रेडमार्क मिळवलेलं आहे. पुरी जगन्नाथ लक्षात ठेवा, या ठिकाणी जगन्नाथाची रथ यात्रा देखील भरवली जाते ओडिसामध्ये. ओडिसाचे जे काही मुख्यमंत्री आहेत मोहनचरण मांझी येतं IMP. आणि ओडिसामध्ये आणखीन एक मंदिर आहे जो कोणार्क सूर्य मंदिर म्हणतो आपण. ओके, कोणार्कचं सूर्य मंदिर. मग हे कोणार्कचं सूर्य मंदिर जे आहे हे भारतातील संपूर्ण भारतातील हे पहिले मंदिर होतं जे 100% सौर ऊर्जेवर चालणारं मंदिर आहे. सौर ऊर्जेवर चालणारं भारतातील पहिलं मंदिर कुठलं असेल तर ते कोणार्क सूर्य मंदिर, जो ओडिसा राज्यामध्येच आहे. जगन्नाथ मंदिर लक्षात ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त मदुराईचं मंदिर आहे. मदुराई जो तामिळनाडू या राज्यामध्ये येतं, लक्षात ठेवा. सोमनाथ मंदिर आहे गीर गुजरात राज्यामध्ये येतं. कामाख्या मंदिर जो आहे तो आसाम राज्यामध्ये येतो. पुढचा प्रश्न दुसरा. नुकतेच प्रगत प्रोस्टेट कर्करोगासाठी FDA मान्यता प्राप्त एक रेडिओ लिगॅंड थेरपी कोणती बनलेली आहे? याचं नाव आहे प्लुव्हिक्टो पर्याय क्रमांक 1. प्लुव्हिक्टो थेरपी लक्षात ठेवा. हे कर्करोगावर उपचार करण्यासाठी एक थेरपी आहे आणि एक मूलद्रव्य आहे. या मूलद्रव्याचं नाव आहे लुटेशियम. लुटेशियम 177 म्हणतो आपण. ओके, लुटॅशियम 177 वरून हे नाव प्लुव्हिक्टो असं पडलेलं आहे, हेही विसरून चालणार नाही. IMP लक्षात ठेवा. आणि जो कर्करोग आहे, कॅन्सर आहे. ओके, कॅन्सर किंवा कर्करोग म्हणतो आपण, यासाठीचा जो काही उपचार थेरपी आहेत भरपूर आहेत. केमोथेरपी आहे, फिजिओथेरपी आहे, भरपूर थेरपी ह्या कॅन्सरसाठी उपचारात्मक आहेत. आणि हे जे काही प्रोस्टेट ग्रंथी आहेत ना, यासाठीचं हे प्लुव्हिक्टो हेही विसरून चालणार नाही. कॅन्सर आहे, कॅन्सरचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर त्याला काय म्हणतात? ओंकोलॉजी असं म्हणतात. ओंकोलॉजी. स्टडी ऑफ कॅन्सरला ओंकोलॉजी म्हणतात आणि कर्करोग तज्ञ जे असतील त्यांना आपण ओंकोलॉजिस्ट असं म्हणतो. कॅन्सर लक्षात ठेवा, कर्करोग. पुढचा आहे तिसरा प्रश्न. सेन्सर टॉवरच्या ॲप परफॉर्मन्स इन्साइट्सनुसार डॅश डॅश हे जागतिक स्तरावर सर्वाधिक डाउनलोड केलेले डिजिटल वॉलेट ॲप्लिकेशन आहे. हे आहे फोनपे पर्याय क्रमांक 2. फोनपे कुणी सुरू केलं आहे? समीर निगम. समीर निगम यांचं हे संस्थापक आहेत. फोनपेचा सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये वापरलं जाणारं हे
फोनपे ॲप्लिकेशन आहे. संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त डाउनलोड केलेलं डिजिटल वॉलेट ॲप कुठलं असेल तर तो आहे फोनपे. आणि तुमच्या आमच्या मोबाईलमध्ये देखील फोनपेच आहे गॅरंटेड. आणि जास्तीत जास्त आपण काय करू शकतो, त्याचा वापर करू शकतो पेमेंट करण्यासाठी. Google पे देखील आहे. Google पे देखील आहे. पेटीएम आहेत. ओके. भारत पे आहे आणि सरकारचं पण आहे स्वतंत्र. त्याला आपण भीम म्हणतो आपण. BHIM भीम ॲप्लिकेशन. भारत इंटरफेस फॉर मनी जे सर्व चालणार आहे ते यू-पी-आयवरती चालणारं आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणतो आपण. यू-पी-आयचं फुल फॉर्म आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. पेपरला तुम्हाला येऊ शकतं, हे लक्षात ठेवा. चला, चौथा प्रश्न. नुकतेच भारतात बनवलेल्या पहिल्या C-295 या लष्करी वाहतूक विमानाचे पहिले चाचणी उड्डाण कोणत्या राज्यात यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेलं आहे? ओके. पहिल्यांदा जे काही पार पडण्यात आलं कुठं? गुजरात राज्यामधील हे प्लांट आहे. गुजरात राज्य पर्याय क्रमांक 3. गुजरात राज्यामध्ये पण कुठं? तर वडोदरा या ठिकाणी. गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी हे प्लांट काय करण्यात लावण्यात आलेलं आहे. या ठिकाणी C-295 याचं यशस्वी चाचणी नुकतंच मेड इन इंडियाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. एक कंपनी आहे टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम लिमिटेड म्हणतो आपण TASL. TASL आणि अजून एक कंपनी आहे एअरबस. टाटा एअरबस. ओके. ह्या दोघांनी मिळून हे जे काही प्लांट आहे ते प्लांट असेंबल केलेलं आहे. ज्याला फायनल असेंब्ली लाईन असं म्हणू शकतो आपण. एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाकांक्षासाठी हा टप्पा पूर्णपणे भारतानं गाठलेला आहे. गुजरात राज्य. मग गुजरात राज्याविषयी जे अधिक पॉईंट आहेत एकदा आपण चर्चा करूयात. स्थापना आहे 1 मे 1960ला. राजधानी गांधीनगर आहे. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. विधानसभा सदस्य संख्या 182 आहे. लोकसभा सदस्य संख्या 26. राज्यसभा सदस्य 11. राज्य फळ आहे आंबा आणि राष्ट्रीय उद्यान येतं गीर, ब्लॅक बक, वंशदा, गल्फ ऑफ कच्छ. आणि जो काही आशियाई सिंह आहे हा आहे आशियाई सिंह, जो त्यांचा राज्य प्राणी आहे. गुजरातचा राज्य प्राणी आशियाई सिंह, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 5वा. नुकत्याच कोणत्या देशातील निस मॅसेना येथे वाणिज्य मंत्री आहेत आपले केंद्रीय वाणिज्य मंत्र्याचे मंत्री पियुष गोयल यांनी UPI सिस्टम सुरू केलं आहे, ज्याला आपण युनिफाईड पेमेंट इंटरफेस असं म्हणतो. हे UPI सुरू केलं आहे कोणत्या देशामध्ये? कोणत्या देशातील निस मॅसेना या ठिकाणी? तर हा देश आहे पर्याय क्रमांक 2 फ्रान्स. लक्षात ठेवा. फ्रान्समध्ये एक ठिकाण आहे निस मॅसेना. यापूर्वी देखील फ्रान्समध्ये जे काही आयफेल टॉवर आहे, फ्रान्समध्ये जो आयफेल टॉवर आहे या ठिकाणी साधारणतः ह्याच्यापूर्वी 2024मध्ये UPI लॉन्च करण्यात आलेलं होतं. ओके. UPI लक्षात ठेवा. आणि फ्रान्स हा युरोपमधील पहिला देश आहे. फ्रान्स हा युरोप खंडातील पहिला देश आहे. ओके. पहिला देश आहे ज्यांनी भारताचं UPI स्वीकारलेलं आहे, स्वीकृत केलेलं आहे. आणि नुकताच कंबोडिया हा भारतात संपूर्ण जगातील 9वा देश बनलेला आहे ज्यांनी UPI भारतात स्वीकारले आहे. हाही विसरू नका. कंबोडिया ज्याची राजधानी तर नॉम पेन आणि फ्रान्स आहे. फ्रान्सची राजधानी काय असेल? पॅरिस आहे. पॅरिसमध्येच हे आयफेल टॉवर आहे, हेही विसरू नका. आणि पॅरिसमध्येच 2024मध्ये ऑलिम्पिक ज्या क्रीडा स्पर्धा आहेत या देखील पार पडलेल्या होत्या. त्याच्यामध्ये भारताने एकूण किती पदके जिंकले असेल? तर ही आहे 6 पदके. ओके. 0 गोल्ड आणि 1 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ. ठीक आहे. 6 पदके भारताने जिंकले आहेत, लक्षात ठेवा. इटलीची राजधानी काय असेल? इटलीची राजधानी रोम आहे. रोम आहे. आणि घानाची राजधानी आता अक्रा. अक्रा ही घानाची राजधानी. कंबोडियाची राजधानी नॉम पेन. नॉम पेन ही कंबोडियाची राजधानी आहे. UPI लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 6वा. नुकतेच कोणत्या राज्यातील भगया सिल्क, कुचाई सिल्क, बारुनी पेंटिंग आणि मुंडा ज्वेलरी व बांबू क्राफ्टला GI टॅग मिळालेलं आहे? हा राज्य आहे झारखंड. पर्याय क्रमांक 4. झारखंड राज्यामधील हे काही बांबूचे उत्पादन आहेत. काही सिल्क साडी आहे ज्याला ओके भगया सिल्क, कुचाई सिल्क म्हणतो आपण. बारुनी पेंटिंग खूप महत्त्वाचं आहे. बारुनी पेंटिंग हे झारखंड राज्यामधील आहे. झारखंडची राजधानी तर रांची. रांची राजधानी आहे. महाराष्ट्र राजधानी मुंबई आहे. दिल्ली लक्षात ठेवा. दिल्लीचे चौथी महिला मुख्यमंत्री म्हणले तर रेखा गुप्ता. रेखा गुप्ता. आणि आसामची राजधानी काय असेल?
आसामची राजधानी दिसपूर आहे. हेमंता बिस्व शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत, लक्षात ठेवा. आणि झारखंड राज्याविषयी जे अधिक पॉईंट आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. स्थापना झाली होती 15 नोव्हेंबर 2000 मध्ये. राजधानी रांची आहे आणि मुख्यमंत्री तर हेमंत सोरेन. राज्य राज्यपाल आहेत संतोष गंगवार. विधानसभा सदस्य संख्या 81, लोकसभा सदस्य 14, राज्यसभा सदस्य 6. राज्य प्राणी हत्ती आहे. आणि राष्ट्रीय उद्यान आहेत बेतला राष्ट्रीय उद्यान व पलामू व्याघ्र प्रकल्प देखील याच झारखंड राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. मध्य प्रदेश राज्यामधून बिहार राज्यामधून कट होऊन, या ठिकाणी बिहार आहे, बिहार राज्यामधून कट होऊन हा झारखंड राज्य नवीन राज्य बनलेला आहे. पुढचा प्रश्न 7वा. नुकतेच सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये KG ते PG पर्यंत पूर्णपणे मोफत शिक्षण देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? हे राज्य आहे, ज्या राज्याचे मुख्यमंत्री तर मोहन चरण मांझी आणि हे राज्य ओडिसा. पर्याय क्रमांक 1. ओडिसा राज्यानं काय केलं आहे, हे आता KG to PG म्हणजे काय, अंगणवाडी किंवा बालवाडी म्हणत आपण. या बालवाडीपासून ते पदवी किंवा पदव्युत्तर म्हटलं तर काय हरकत नाही. ओके, पदव्युत्तर. ओके, पदवीपर्यंतचे काय शिक्षण आहे, हे शिक्षण काय केलं आता मोफत केलेलं आहे. पदव्युत्तर PG पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतो आपण त्याला. पदवीच्या नंतर जो शिक्षण आहे ते देखील आता मोफत केलेलं आहे, लक्षात ठेवा. ओडिशा राज्य आणि मोहनचरण माझी हे मुख्यमंत्री आता BJP पक्षाचे आहेत. मग ओडिशा राज्य थोडी चर्चा करतो आपण ओडिशा राज्याविषयी. ओडिशा राज्याचे जे काही स्थापना दिवस आहे तर ते 1 एप्रिल 1936. म्हणून 1 एप्रिलचा जो काय दिवस आहे तो आपण काय करतो, उत्कल दिन म्हणून साजरा करत असतो. उत्कल दिन असतं, लक्षात ठेवा. राजधानी भुवनेश्वर आहे. मुख्यमंत्री तर मोहन चरण मांझी. राज्यपाल तर हरिबाबू कंभापती. विधानसभा सदस्य संख्या 147 आहे. लोकसभा सदस्य संख्या 21 आहे. राज्य प्राणी त्यांचा इंडियन रोलर आहे. राज्य प्राणी आहे, राज्य पक्ष आहे इंडियन रोलर आणि राज्य प्राणी आहे सांबर. राज्य मासा आहे महानदी महासीर. महानदी जे आहे हे महानदी, लक्षात ठेवा, याच्या काठावरती कटक देखील आहे शहर. कटक शहर येतं महानदीच्या काठावरती. आणि हिराकूड जो काही बांध आहे, डॅम आहे, संपूर्ण भारतातील सर्वाधिक लांबीचं धरण जे इथंच आहे महानदीवरती. पुरी जे आता आपण बघितलं तर या ठिकाणी बघा पुरीचं ठिकाण समुद्राच्या किनारपट्टीवरती, लक्षात ठेवा IMP आहे. आणि हा जो काही सरोवर येतो ह्याला म्हणतो आपण चिल्का सरोवर. चिल्का सरोवर जो खाऱ्या पाण्याचा सरोवर आहे. पुढचा प्रश्न 8वा. नुकतेच स्लोव्हाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ज्याला म्हणतात ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस प्रथम श्रेणी, हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? नरेंद्र मोदी यांना. हे नरेंद्र मोदी स्लोव्हाकियाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत आणि त्यांना तिथे गेल्यानंतर जो सर्वोच्च नागरिक सन्मान आहे तो देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी. स्लोव्हाकियाची राजधानी काय असेल? ब्रातिस्लावा. ब्रातिस्लावा ही राजधानी आहे स्लोव्हाकियाची. मग या ठिकाणी 33 जे काही पुरस्कार आहेत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले. तर आता नवीन लेटेस्ट भेटलेला आहे स्लोव्हाकिया. बाकी सगळे जे काही पुरस्कार आहेत ते तुम्ही एकदा या ठिकाणी वाचून घेऊ शकता. जवळपास 33 जागतिक अवॉर्ड नरेंद्र मोदी यांना भेटले आणि हे जगातील पहिले व्यक्ती त्यांना एवढे जास्त पुरस्कार भेटलेले आहेत. 9वा प्रश्न. पेशीय संघटन आणि बहुपेशीयतेच्या उत्क्रांतीविषयक उगमाच्या आकलनातील योगदानाबद्दल कोणाला EMBO सुवर्णपदक 2026 प्रदान करण्यात आलेलं आहे? हा जो काय पुरस्कार आहे तो EMBL पुरस्कार म्हणजे काय? EMBL पुरस्कार म्हणजेच युरोपियन मॉलिक्युलर बायोलॉजी लॅबोरेटरी मधील गटप्रमुख आणि ERC अनुदानप्राप्त गौतम डे. तसेच स्वित्झर्लंडमधील एक व्यक्ती आहेत जिनोवा विद्यापीठाचे आहेत ते ओमाया डुडिन यांना, ह्या दोघांना देखील हा पुरस्कार देण्यात आलेला आहे 2026चा हा पुरस्कार EMBO पुरस्कार. म्हणून आता या ठिकाणी विचार भारतीय व्यक्ती कोण असतील त्यांच्यात गौतम डे. गौतम डे यांना हा पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे. पुढचा अंतिम 10वा प्रश्न. नुकतेच गिग इकॉनॉमीमधील डिजिटल प्लॅटफॉर्म कामगारांच्या संरक्षणासंदर्भातील पहिला आंतरराष्ट्रीय करार संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्या संघटनेत स्वीकारण्यात आलेला आहे? हा कामगारांचा आहे, त्यामुळं इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजेच पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. त्याला आपण जागतिक कामगार संघटना म्हणतो. जागतिक कामगार संघटना यांनी हा जो काही गिग वर्कर्स आहेत त्यांच्यासाठीचा हे नवीन एक करार स्वीकारण्यात आलेलं आहे. कुठे याचं हेडक्वार्टर या संघटनेचं? तर ते जिनिव्हा या ठिकाणी. जिनिव्हा या ठिकाणी याचं मुख्यालय ह्या जागतिक कामगार संघटनेचे, लक्षात ठेवा. गिग वर्कर म्हणजे कोण? असे वर्कर जे ॲमेझॉन असतील, फ्लिपकार्ट असतील, ओके, झोमॅटो असतील, स्विगी असतील
ह्या ठिकाणी जे काही डिलिव्हरी बॉय आहेत त्या सगळ्यांना आपण गिग वर्कर्स असं म्हणू शकतो. कळालं? आणि जागतिक कामगार संघटना जिनिव्हामध्ये त्याचं मुख्यालय आहे, लक्षात ठेवा. युनोचं मुख्यालय कुठे असेल? हे आहे न्यूयॉर्कमध्ये. संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय हे न्यूयॉर्कमध्ये येतं, IMP. आणि याचं देखील मुख्यालय कुठं आहे? जिनिव्हा याच ठिकाणी आहे, ज्याला आपण इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन असं म्हणतो, IP. ओके, IP म्हणजेच जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना. जिनिव्हामध्ये त्याचं मुख्यालय येतं. मग भारतामध्ये एक व्यक्ती येतं, नारायण मेघाजी लोखंडे. ह्यांना काय म्हणतो आपण? यांना म्हणतो आपण भारतीय कामगार चळवळीचे जनक. भारतीय कामगार जी चळवळ आहे या चळवळीचे जनक म्हणून आपण ओळखतो नारायण मेघाजी लोखंडे यांना. ओके, लक्षात ठेवा. बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना ह्यांनी केलेली होती महात्मा फुले यांच्या मदतीनं, सहकार्यानं 1880 मध्ये. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचं विश्लेषण आणि खूप छान पद्धतीने GK त्याचं. चला, मे 2026चं किंवा एप्रिल 2026चं किंवा जानेवारीपासून ते मार्चपर्यंतचे टोटलपणे ज्यांना कोणाला ईबुक पाहिजे असेल चालू घडामोडीचं, तर तुम्ही अगदी 10 रुपयाला हे ईबुक भेटून जाईल प्रत्येक महिन्याचं. या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. या व्हॉट्सअपला देखील मेसेज करू शकता. ह्या QR कोडवरती स्कॅन करून तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत. चला, मग मागच्या लेक्चरविषयी एकदा रिव्हिजन करूयात आपण, जेणेकरून आपला खूप फायदा होऊन जाईल. रिव्हिजनचा पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वाधिक यूट्यूब सबस्क्रायबर असणारा वैयक्तिक यूट्यूब निर्माता कोण बनला आहे? मिस्टर बिस्ट. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या ज्युनियर जागतिक क्रमवारीत 13 वर्षाखालील गटात जागतिक क्रमांक 1 बनून एक ऐतिहासिक टप्पा कोणी गाठला आहे? सृष्टी किरण. नुकतेच रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत? सुदर्शन पटनाईक. दरवर्षी जागतिक पवन दिन कधी साजरा केला जातो? 15 जून. दुबई व सिंगापूर या दोन देशांना निर्यात करण्यात आलेली तेजपूरची लिची ही कोणत्या राज्यातील GI टॅग प्राप्त फळ आहे? तर ते आहे आसाम. इंडिया AI मिशनने परवडणाऱ्या किमतीत गुणवत्ता देण्याचा दावा करणारे हे स्वदेशी व्हिडिओ स्टोरी तयार करणारे AI मॉडेलचे नाव काय असेल? तर ते आहे वारिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्लोवाकिया या देशाला भेट देणारे कितवे पंतप्रधान बनले असतील? पहिल्या इथं. नुकतेच महिला जननेंद्रिय विच्छेदन वर विशेषतः बंदी घालणारा कायदा संमत करणारा डॅश डॅश हा अमेरिका खंडातील पहिला देश ठरला आहे, तर तो आहे कोलंबिया. भारताचे नवीन भूदल प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? लेफ्टनंट जनरल धीरज सेठ. 12 जून 2026 रोजी अधिकृतपणे जगातील पहिले ट्रिलियनपती कोण बनले असतील? तर ते एलन मस्क. आणि नुकतेच आंतरराष्ट्रीय खेळ दिन हा कधी साजरा करण्यात आला? 11 जून रोजी. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी जाता जाता द्यायचं आहे. नुकतेच कोणत्या देशाच्या वाणिज्य दूतावासाने एका प्रमुख शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची योजना जाहीर केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. याचं उत्तर आपण उद्या सकाळी बघणारच आहोत. ओके, चला, ज्यांनी आपलं अजून ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं असेल तर ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ठेवा. या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही ॲप घेऊ शकता आणि या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही टेलिग्राम घेऊ शकता. इवन ओके, मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिंक पाठवतो आपल्या WhatsAppच्या चॅनेलची. ओके, तो आपलं WhatsApp चॅनेल आहे, चॅनेल म्हणतो मी, ग्रुप नाही चॅनेल. मग तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊ शकता आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला करंट अफेअर्सचे प्रश्न वगैरे सगळं पाठवून देत जाईल, अपडेट पाठवून देत जाईल, जोपर्यंत टेलिग्राम चॅनल सुरू होत नाही तोपर्यंत. ओके, चला, आपलं जे Instagram ID आहे त्याला पण तुम्ही फॉलो करून ठेवू शकता या ठिकाणी स्कॅन करून. इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद. एकदा लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. नवीन असेल चॅनल सबस्क्राईब जरूर करा. भेटू उद्या सकाळच्या 6 वाजताच्या फ्रेश मॉर्निंगच्या बुलेट रॅपिड फायरच्या लेक्चरमध्ये आणि आज रात्री 9 वाजता आपल्या PYQच्या विश्लेषणमध्ये. थँक्यू. जय हिंद.